तर सोडणार नाही तुला माहिती बोलव साल्याला तर शांत होशील का असं केलं काय केलं तर त्याला बाहेर बोलव आणि विचार काय केलं तर या लोकांना मोठा सज्जन माणूस बनायला शिकवतेस ना आपल्या भावाने किती सज्जन माणूस बनवलास कोणते संस्कार दिलास त्या भडव्याले खबरदार यानंतर माझ्या भावाबद्दल एक जरी शब्द बोलला असतात आजपर्यंत त्याला या समाजामध्ये एक संस्कारी रूपी एक आदर्श व्यक्ती बनावं म्हणून आदर्शाचे संस्कार त्याला देत आलं आणि आजपर्यंत त्याला हे संस्कार पार पडत असताना त्याच्या तोंडून जर ब्रशब्द निघालेला असेल ना तर हो त्याच्याकरवी मी तुला माफी मागायला तयार आहे बरोबर वाईट बोलण्याची त्या साल्याची लायकी आहे का अरे पण असं केलं काय त्यांनी ते तरी सांगशील की नाही तू काय केलं सांगतो ना या तुझ्या बहिणीशी जरा प्रेमाचे चाळे करून सांगतो काय केलं तर काय म्हणलास माझ्याशी प्रेमाचे चाळे खेळायचे तुला चल चल दाखवते प्रेमाचे चाळे काय असतात ते वा तुमच्या हातात कायदा आहे तर तो माझे कॉलर पकडलेस आणि तो माझ्या गळ्यावर थोपड मारलास असं का वाईट बोललो आणि मी फक्त बोललो तर तुम्हा दोघाले झोंबला आणि तो तुमचा भाऊ प्रत्यक्ष माझ्या बहिणीशी प्रेमाचे चाळे करते मग मला किती राग यायला पाहिजे किती राग यायला पाहिजे नाही करायला पाहिजे का त्या साल्याचा कोकणा बाहेर चांगल्यानं समजावून सांगतो नीट सांभाळून ठेव तुझ्या त्या भावाले पुन्हा जर तो साला माझ्या बहिणीच्या मधात आला तर त्या भडव्याच्या आतड्या बाहेर काढून याच गावच्या तळ्यावर धून मारून टाकलो नाही तर नाव सांगणार नाही भावाने आज चांगल्यानं समजून जातं सांभाळून ठेव तुझ्या भावाले पुन्हा जर तो माझ्या बहिणीच्या मागे आला तर त्या साल्याले असा बेदम मार मारेन त्या गावातले लोक सोड ज्या मायेच्या पोटातून तो जन्माला आला ना ते माय सुद्धा त्याले ओळखू शकणार नाही